माझं नाव वेदिका आहे। माझं लग्न अशा घरात झालं होतं जिथे माझा नवरा आणि माझे सासरे यांच्याशिवाय कोणीच राहत नव्हतं। जेव्हा हा प्रस्ताव माझ्या घरी आला होता तेव्हा माझ्या आईवडिलांना तो खूपच आवडला होता, कारण आजच्या काळात कोणालाही हेच हवं असतं की त्यांची मुलगी कमी सदस्य असलेल्या कुटुंबात सासरी जावी। पण एक गोष्ट दुःखद होती की माझं लग्न एका गावात झालं। मी एक शहरातली शिकलेली मुलगी होते आणि मला नेहमीच वाटायचं की माझं लग्न शहरातील श्रीमंत कुटुंबातल्या एखाद्या मुलासोबत व्हावं। माझी इच्छा होती की माझा नवरा सुद्धा शहरात शिकलेला, मोठ्या पगाराची नोकरी करणारा असावा। ऐकण्यात आलं होतं की तो मुलगाही चांगली नोकरी करतो, पण तरीही माझं मन तयार होत नव्हतं, कारण तो एक गावात राहणारा मुलगा होता, जरी तो शिकलेला असला तरी। माझ्या आईवडिलांनी मला समजावलं की तो मुलगा खरंच खूप चांगला आहे आणि शहरात नोकरी करतो, पण मला असा नवरा नको होता की जो काही दिवस माझ्यासोबत राहील आणि नंतर मला गावात एकटीला टाकून पुन्हा शहरात जाईल। पण त्यांनी सांगितलं की तो मुलगा रोज सकाळी शहरात नोकरीला जातो आणि रात्री घरी परत येतो। म्हणजे तो कायमस्वरूपी शहरात राहत नाही, तर आपल्या घरीच राहतो। त्यामुळे जर माझं लग्न त्याच्यासोबत झालं असतं तर मला खूप सोपं झालं असतं, मला जेव्हा हवं तेव्हा त्याच्यासोबत माझ्या माहेरी जाऊ शकले असते। मला आईवडिलांपासून खूप दूर जावं लागलं नसतं। तो मुलगा दिसायला खूप स्मार्ट होता, शिकलेला होता आणि त्याच्या कुटुंबात फारसे लोकही नव्हते। ऐकण्यात आलं होतं की गावात त्याचं खूप मोठं घर आहे आणि फक्त त्याचे वडील त्याच्यासोबत राहतात, तेही दृष्टीहीन आहेत, म्हणजेच त्यांना दिसत नाही। तो मुलगा आपल्या मनाने लग्न करत होता, कारण त्याला वाटत होतं की त्याच्या वडिलांची सेवा करण्यासाठी कोणी घरात हवी। त्याच्या वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता। त्याच्या आईचं निधन होऊन बरीच वर्षे झाली होती। त्या घरात फक्त बाप लेक राहत होते। पूर्वी त्यांच्या घरात एक कायमस्वरूपी मोलकरीण होती, पण ती सुद्धा गेल्या 6 महिन्यांपूर्वी नोकरी सोडून गेली होती आणि तेव्हापासूनच घरकाम करणं त्यांच्यासाठी कठीण होऊ लागलं होतं। शेवटी किती काळ एखादी व्यक्ती केवळ मोलकरीणवर अवलंबून राहून आयुष्य जगू शकते? एक दिवस त्यांच्या मुलाला लग्न करावंच लागणार होतं। असं नव्हतं की माझे सासरे सुरुवातीपासूनच अंध होते। ऐकलं होतं की त्यांची नजर साधारणपणे 2 वर्षांपूर्वी गेली। त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता आणि वेळेवर त्यांच्या आजाराचं निदान झालं नव्हतं। हळूहळू त्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी होत गेली आणि अखेर एक दिवस असाही आला की त्यांना पूर्णपणे दिसेनासं झालं। हा विवाह प्रस्ताव माझ्यासाठी चांगलाच होता, नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं। त्यामुळे माझं लग्न खूप साध्या पद्धतीने या मुलासोबत पार पडलं। लग्नानंतर मी नवऱ्यासोबत सासरी आली। लग्नाच्या पहिल्याच दिवशी गावातल्या सगळ्या बायकांनी माझं खूप छान स्वागत केलं होतं। त्यांनी मला चारपाईवर बसवलं आणि एक-एक करत गिफ्ट्स दिली। गावातली लग्नाची पद्धत मला खूप आवडली होती आणि इथल्या परंपरांमध्येही मला खूप आपलेपण वाटलं। इथे आल्यावर मी माझ्या सासऱ्यांचे आशीर्वाद घेतले। हळूहळू दिवस जात गेले। मी माझ्या सासऱ्यांची सगळी कामं करत असे। त्यांचे कपडे बदलून देणं, त्यांच्याजवळ बसून त्यांचं बोलणं ऐकणं सगळं मी प्रेमाने करत होते। ते सुनबाई, सुनबाई असं म्हणत माझ्याजवळ यायचे। माझे सासरे खूप चांगले माणूस होते। त्यांची वागणूक खूपच सुसंस्कृत होती। पण जेव्हा मी घरातली कामं करत होते आणि माझं लक्ष त्यांच्यावर जायचं, तेव्हा मला असं वाटायचं की ते माझ्याकडे टक लावून पाहत आहेत। पण लगेच मी स्वतःलाच समजावत असे की ते कसे बघतील, त्यांना तर काहीच दिसत नाही। तरीसुद्धा ते माझ्याकडे पाहून हळूच हसत असत। कधीकधी ही गोष्ट मला खूप विचित्र वाटायची, ते सतत माझ्याकडे पाहत असल्यासारखं का वाटतंय? पण लगेच मी मनातले विचार झटकून देत असे, कारण ते वृद्ध आणि अंध होते। त्यांना त्यांच्या डोळ्यांनी काहीच दिसायचं नाही। रोज आमच्या घरी शेजारच्या स्त्रिया यायच्या। त्या थोडा वेळ माझ्याशी गप्पा मारायच्या आणि निघून जायच्या। माझ्या सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या गावातले लोक खूप प्रेमळ आहेत। इथे जेव्हा एखादी नवविवाहित सून गावात येते, तेव्हा गावातल्या बायका तिच्याशी अशाच गप्पा मारतात। माझे सासरे कधीच त्यांच्या खोलीबाहेर येत नसत। मी अधूनमधून त्यांच्याकडे बघायचे, तेव्हा मनात कुठेतरी एक संकोच वाटायचा, कारण ते होते तर माझे सासरे ना आणि सासरे वडिलांसारखे असतात। पण मला असं नेहमी वाटायचं की माझे सासरे सतत माझ्याकडे पाहत असतात, जणू त्यांची नजर माझ्यावरच स्थिर आहे। कधी कधी तर मी कपाळावर आठ्या घालून त्यांच्याकडे रागाने पाहायचे, पण लगेच स्वतःला मूर्ख समजायचे, कारण मी वारंवार विसरायचे की ते अंध आहेत। आमच्या घरी पूर्वी कधी कोणी अंध व्यक्ती नव्हती, त्यामुळे अशा लोकांसोबत राहण्याची सवयच नव्हती। हे पहिल्यांदाच होत होतं की मी एका अंध सासऱ्यांसोबत राहत आहे। माझा नवरा रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी ऑफिसला जायचा आणि दिवसभर घरात फक्त मी आणि माझे सासरेच असायचो। माझ्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला समजावलं होतं, तुला माझ्या वडिलांची खूप काळजी घ्यायची आहे। बऱ्याच वर्षांपासून आमच्या घरी एक मोलकरीण होती, जी माझ्या वडिलांची मनापासून सेवा करत होती।
कारण सकाळी माझा नवरा नोकरीसाठी निघून जायचा आणि त्या काळात ती मोलकरीण त्यांची पूर्ण काळजी घ्यायची. पूर्वी जेव्हा माझ्या सासऱ्यांना डोळ्यांनी दिसत होतं तेव्हा तेही शेतात कामाला जायचे. पण ज्या दिवशी त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली त्यानंतर त्यांनी कायमच बाहेर जाणं बंद केलं. काही महिने तरी त्या मोलकरीणीनं त्यांना साथ दिली, पण मग तिनेही एके दिवशी नोकरी सोडून दिली. तेव्हापासून आमच्या घरात खूप अडचणी सुरू झाल्या. शेजारच्या काकू कधीमधी येऊन माझ्या सासऱ्यांसाठी जेवण बनवून जायची. पण असं दुसऱ्याच्या मदतीवर आपण किती काळ जगणार होतो. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने माझी खूप स्तुती केली होती. त्याच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकून माझं मन फुलून आलं होतं. मी त्याला वचन दिलं होतं, मी तुमच्या वडिलांची नेहमी सेवा करीन. त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मी माझ्या सासऱ्यांसाठी नाश्ता बनवत असे. सुरुवातीचे 1-2 दिवस माझा नवरा बाजारातून नाश्ता घेऊन यायचा. त्याने मला सांगितलं होतं, अजून तू नवविवाहित आहेस, काही दिवस आराम कर. नंतर हे सगळं तुलाच सांभाळायचं आहे. पण आता मी घरातलं सगळं काम स्वतःच करायला सुरुवात केली होती, कारण या घरात माझ्याशिवाय दुसरी कोणतीही बाई नव्हती. घराचं कामकाज तर शेवटी मलाच पाहावं लागणार होतं ना. शेवटी माझा नवरा किती दिवस बाजारातून जेवण किंवा नाश्ता आणत राहणार. माझे सासरेही म्हणायचे, सुनबाई 1-2 दिवस बाजारातून आणलं तरी चालेल. पण तेवढ्यात मीच म्हणाले, नाही बाबा, मी त्या प्रकारची मुलगी नाही की जी फक्त आरामच करत राहते. मला माझी जबाबदारी निभवायची आहे आणि या घराची सगळी गृहस्थी मला सांभाळायची आहे. हे घर माझंच आहे ना, ते मलाच चालवायचं. माझं हे बोलणं ऐकून माझे सासरे आणि नवरा दोघंही खूप खुश झाले होते. त्यांनी आनंदाने म्हटलं, आम्हाला आमच्या घरासाठी अशीच सून हवी होती. माझा नवरा म्हणाला, तू खूप सुंदर आहेस आणि फक्त दिसायला नाही तर तू खूप समजूतदारही आहेस. मी नाश्ता तयार करून टेबलवर आणला. माझे सासरे माझ्यासमोर येऊन बसले आणि मी त्यांच्यासमोर बसून स्वतःच त्यांच्या ताटात नाश्ता वाढला. माझ्या नवऱ्याने स्वतःच्या हाताने त्यांच्या वडिलांना नाश्ता खाऊ घातला. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहत हसत स्मित करत मला सांगितलं, आता पुढच्या वेळेस ही जबाबदारी तुलाच पार पाडावी लागेल. मी आनंदाने मान हलवत म्हटलं, हो हो नक्कीच. आता घराची पूर्ण जबाबदारी माझीच आहे. पण मला असं वाटत होतं की माझे सासरे अजूनही माझ्याकडे पाहत आहेत, जणू ते माझ्या हावभावाकडे बारीक लक्ष देत होते. पण लगेचच मनात विचार आला, ते बघणार तरी कसे? त्यांना तर दिसतच नाही. नाश्त्यानंतर माझे सासरे शांत बसले. माझा नवरा त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीतून उठून माझ्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसला. माझ्याकडे पाहून तो माझ्या गालावरून हात फिरवू लागला. माझ्या मनात थोडी भीती आली, काय माहीत सासरे बघत असतील का आपल्याला. पण नवऱ्याने इशाऱ्याने मला शांत केलं आणि हळूच म्हणाला, ते बघणार तरी कसे? त्यांना काहीच दिसत नाही. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता. तो कामावर निघून गेला की मी घरातली सगळी कामं करत असे. तेव्हा मी ओढणी देखील घेत नसे, कारण मला वाटायचं घरात कोणीच नाही, फक्त सासरे आहेत, तेही अंध आहेत. म्हणून मी कधीही कोणत्याही वेशात घरात वावरत असे, अगदी त्यांच्यासमोरसुद्धा. माझे सासरे खूपच चांगले होते, त्यांच्या सवयीही चांगल्या होत्या. कधी कधी मला फारच वाईट वाटायचं, इतका चांगला माणूस आणि त्याच्या डोळ्यांची दृष्टी गेली. खरंच माझ्या सासऱ्यांची अवस्था पाहून मन हेलावून जायचं. एवढा प्रेमळ, शांत माणूस, पण त्यांना त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्नसुद्धा बघता आलं नाही. त्याची बायको कशी आहे, तिचं हसणं, बोलणं काहीच नाही बघता आलं. माझ्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र नेहमी एक गोड हास्य असायचं. एकदा माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं, माझे वडील खूप प्रामाणिक आणि खरे आहेत. गावात एकही माणूस त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. आतापर्यंत ते सगळ्यांची मदत करत आले आहेत, म्हणूनच गावातील लोक त्यांचा आदर सन्मान करतात. मी नवऱ्याला विचारलं, तुम्ही बाबाचा इलाज का नाही केला? तेव्हा माझा नवरा थोडासा शांत झाला आणि म्हणाला, त्या काळात मी शहरात एका खूप महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेलेलो होतो. काही आठवड्यांपर्यंत मला तिथेच थांबावं लागलं. बाबांना वाटत होतं की त्यांच्यामुळे मला काही त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि हळूहळू त्यांची दृष्टी गेली. जेव्हा मी बऱ्याच दिवसांनी घरी परत आलो तेव्हा ही गोष्ट मला समजली. जर त्यांनी वेळेवर मला सांगितलं असतं तर मी त्यांना शहरात नेऊन चांगला उपचार केला असता. कदाचित त्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली असती, पण त्यांनी ठरवलंच होतं, इलाज करायचाच नाही. त्यांनी मला ही गोष्ट खूप उशिरा सांगितली. मी त्यानंतरही खूपदा आग्रह केला की चला आपण डॉक्टरांकडे जाऊ. अजूनही वेळ गेलेली नाही, पण बाबा प्रत्येक वेळी नकार द्यायचे. त्यांचं एकच उत्तर असायचं, बेटा आता माझं वय झालं आहे. आयुष्यात खूप काही बघितलंय. आता तुझी वेळ आहे, तू तुझं आयुष्य जग. मी तर एक दिवस या जगातून निघून जाणारच आहे. म्हातारा झालोय, शरीरात आता एकामागून एक आजार येणारच.
आणि एक दिवस हे सगळंच संपून जाईल. तू काळजी करू नकोस. मला दिसत नाही, पण मी ऐकू शकतो, मी अनुभवू शकतो. आणि मला फक्त एवढंच हवंय, तू आनंदी राहा. तुझं लग्न व्हावं, तुझी बायको मुलं असावी, फक्त एवढीच माझी इच्छा आहे. असं म्हणत बाबा प्रत्येक वेळेस बोलणं संपवायचे. आणि खरंच आजपर्यंत एकदाही ते माझ्यासोबत डॉक्टरकडे गेले नाहीत. मी नवऱ्याला विचारलं, तुम्ही कधी जबरदस्ती करून बाबांना डॉक्टरकडे नेलं नाही का? त्यावर माझे पती म्हणाले, तुला माहिती नाही, बाबा फार हट्टी आहेत. त्यांच्यावर मी फारसा दबाव टाकू शकत नाही. कदाचित त्यांना त्यांच्या आयुष्यात असंच राहणं जास्त सुखद वाटतंय. माझ्या नवऱ्याने असंही सांगितलं, तू येण्याआधी बाबाचे सगळे काम मी स्वतः करत असे. पण आता त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर आहेत. मी माझ्या सासऱ्यांना माझ्या स्वतःच्या वडिलांसारखं मानून त्यांची प्रत्येक गोष्ट मनापासून करत असे. मी नवऱ्याला वचन दिलं होतं, तुमच्यासमोर मी या घरात कधीच कोणतीही अडचण येऊ देणार नाही. एक दिवस मी सासऱ्यांचे जुने फोटो पाहिले, तेव्हा त्यांना दिसत होतं आणि माझ्या सासूबाई देखील त्यांच्यासोबत होत्या. माझ्या सासूबाई अतिशय सुंदर होत्या आणि माझे सासरे त्यांच्या तरुणपणात खूपच देखणे, रुबाबदार होते. खरं तर माझ्या सासूबाई त्यांच्या वयाच्या निम्म्या वयाच्या होत्या, पण तरीसुद्धा माझे सासरे अत्यंत स्मार्ट आणि मोहक व्यक्तिमत्वाचे होते. आजही जर त्यांना दिसत असतं आणि त्यांनी छान कपडे घालून घराबाहेर पाऊल टाकलं असतं, तर कोणीही त्यांना म्हातारे म्हणालं नसतं. कदाचित त्यांच्या त्रासामुळेच त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचं वय जास्त दिसत होतं. एक दिवस सासरे म्हणाले, बघ ना, सुनबाई, माझ्या नशिबात काय लिहिलं होतं, की मी माझ्या घरची सून सुद्धा पाहू शकत नाही, तिला डोळ्यांनी पाहून आशीर्वाद देऊ शकत नाही. मी त्यांना म्हणाले, काही हरकत नाही बाबा, तुम्ही असं बोलूनही आशीर्वाद देऊ शकता. तुमचं मन आणि प्रेम पुरेसं आहे मला. हळूहळू लग्नाचे काही दिवस अगदी अशाच प्रकारे गेले, पण माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली, जेव्हा माझ्या नवऱ्याला काही दिवस शहरात थांबावं लागलं. मी त्यांना खूप विनंती केली की काही दिवसांसाठी तुम्ही मला माहेरी सोडून जा. पण ते म्हणाले, माझ्या वडिलांना इथे कोण सांभाळेल? त्यांची सेवा, खाणं पिणं, औषधं, हे सर्व कोण बघेल? बाबांना एकटं सोडून मी तुला तिथे पाठवू शकत नाही. ते निघून गेले आणि जाताना त्यांनी मला ठाम सांगितलं, माझ्या अनुपस्थितीत बाबांची काळजी तुलाच घ्यावी लागेल. त्यांना स्वतःच्या हातांनी जेवण खाऊ घाल, त्यांचे कपडे बदल, हे सर्व तुलाच करावा लागेल. खाण्याची गोष्ट ठीक होती, पण कपडे बदलवणं, हे ऐकून तर माझा जीव घाबरून गेला. मी नवऱ्याला सांगितलं, माझं मन नाही तयार होत ही गोष्ट करण्यासाठी, मी कसे त्यांचे कपडे बदलू? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, तुला माहिती आहे ना की बाबांना काहीच दिसत नाही. समज की तुझ्या माहेरी तुझ्या वडिलांबरोबर असंच काही झालं असतं आणि त्यांच्या काळजीसाठी कोणीच नसतं, फक्त तूच असतीस, तर तू त्यांच्यासाठी हे सगळं केलं नसतं का? मी थोडी नाराज होऊन म्हणाले, अशी उदाहरणं का देता तुम्ही? देव न करो, माझ्या बाबांसोबत असं काही होवो. त्यावर नवरा म्हणाला, म्हणूनच तर सांगतोय की बाबाच्या सगळ्या गरजांची जबाबदारी तूच घे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत तुझं प्रेम आणि मदत दिसली पाहिजे. हे ऐकून मी थोडी गोंधळले. मनात विचार येत होता, मी हे करावं की नाही? वडिलांसमान जरी होते तरी ते माझे सासरे होते. एखादा लहान मुलगा असता तर मी हे काम नवऱ्याच्या सांगण्याआधीच केले असते. पण सासऱ्यांच्या बाबतीत विचार करताना मला लाज वाटत होती, संकोच वाटत होता. माझे पती गेले आणि त्यानंतर एक दिवस सासरेनी मला आवाज दिला, सुनबाई, ऐकतेस का? सुनबाई, मी धावत धावत सासऱ्यांच्या खोलीत गेले. आत गेल्यावर पाहिलं की बाबा धोती आणि बनियन घालून उभे होते. त्यांनी मला सर्वप्रथम विचारलं, सुनबाई, माझा मुलगा निघून गेला का? मी म्हणाले, हो, अर्धा तास झाला त्यांना निघून. ते म्हणाले, ठीक आहे मग. पण जरा तू माझी शर्ट शोधून देशील का? कोठे ठेवली हे आठवतच नाहीये. सगळा पलंग चाचपून पाहिलाय, पण काहीच समजत नाहीये की ती शर्ट खरोखर पलंगावर आहे का नाही. मी पाहिलं तर त्यांची शर्ट पलंगाच्या कोपऱ्यावर लटकलेली होती. मी ती शर्ट त्यांच्या हातात दिली. त्यांनी कसंबसं ती शर्ट अंगात घातली, पण बटणं मात्र उलटीसुलटी लावत होते. मलाच पुढे जावं लागलं. मी म्हणाले, थांबा, मीच बटण लावते. मी त्यांची शर्ट नीट करून बटण लावली. तेव्हा सासरे हसत होते. अचानक त्यांचा हात माझ्या कमरेवर लागला. मी काहीच बोलू शकले नाही, कारण त्यांना स्वतःलाच माहीत नव्हतं की त्यांचा हात कुठे लागतोय. जसं त्यांना जाणवलं की हात कुठे चुकून लागला आहे, त्यांनी क्षणात तो हात मागे घेतला. बहुधा तो केवळ अपघातानेच झालेला स्पर्श होता. मी त्यांना शर्ट नीट घालून दिली. त्यानंतर ते म्हणाले, सुनबाई, जरा माझे केस सुद्धा विंचरून दे. मी ड्रेसिंग टेबलातून कंगवा घेऊन त्यांच्या केसांना व्यवस्थित सेट केलं. त्यानंतर ते म्हणाले, सुनबाई, जरा आपले दोन्ही हात दे. मी विचारलं, का हो बाबा, काय झालं? ते म्हणाले, असं काही नाही, दे ना जरा.
थोडंसं घाबरतच मी माझे दोन्ही हात त्यांच्या हातात दिले. मी मनात विचार करत होते, ते अचानक हात का मागत आहेत? ते माझे दोन्ही हात घट्ट पकडून म्हणाले, मी तुझे खूप खूप आभार मानतो. तू या घराला इतकं सुंदरपणे सावरून ठेवलंस. तुझ्या जागी जर दुसरी कुठली मुलगी असती, तर कदाचित ती इतकं समजून घेऊन, मन लावून घर सांभाळलं नसतं. सासऱ्यांनी माझे हात खूप घट्ट पकडले होते. मी प्रयत्न करत होते माझे हात त्यांच्या हातातून सोडवण्याचा, पण ते म्हणाले, सुनबाई, थांब. एवढी काय घाई आहे? मला तुला धन्यवाद द्यायचा आहे. मी तुला पाहू शकत नाही, पण तुला अनुभवू शकतो. म्हणूनच मला तुझे हात पकडून तुला अनुभवायचं होतं. सुनबाई म्हणजे नेमकी कशी असते? देवाने मला मुलगी दिली नाही. जर माझी एखादी मुलगी असती, तरी कदाचित तिने पण तुझ्यासारखी माझी सेवा केली असती. तुला माहितीये, जेव्हा शारदाचं निधन झालं होतं, तेव्हा मला खूप दुःख झालं होतं, कारण ती फक्त माझी पत्नी नव्हती, तर माझी आयुष्यभराची सोबती होती. ती माझी खूप काळजी घ्यायची. ती आमच्या घरातली एकमेव स्त्री होती. तीच माझ्या मुलाला आणि मला एकटं सोडून निघून गेली. पण ती आम्हा दोघांची जबाबदारी अगदी हसत हसत निभवायची. पण तिच्यानंतर सगळी जबाबदारी एकट्या माझ्या मुलांच्या खांद्यावर आली. आणि लग्नानंतर तुझेही काही दिवस व्यवस्थित गेले नाही. कारण माझं सगळं ओझं तुझ्यावरच पडलं. हे सांगताना सासरे खूप हळवे झाले होते. मी त्यांना शांतपणे म्हणाले, बाबा, तुम्ही कुणावरही ओझं नाही आहात, आणि माझ्यावर तर अजिबात नाही. मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखेच मानते. तुम्ही मला तुमचीच मुलगी समजा. माझं हे बोलणं ऐकून ते हसले आणि म्हणाले, तू खूप चांगली आहेस. तू माझी खूप काळजी घेतेस. पण अजूनही त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. मी त्यांना हळूच म्हणाले, बाबा, माझा हात सोडा ना. मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायचं आहे. त्यांनी मग हात सोडला आणि मी लगेच स्वयंपाकघरात निघून गेले. पण जसजसा वेळ पुढे जात होता, तसतशा त्यांच्या वागण्यात थोड्या विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. माझे पती 1 ते 2 महिन्यांसाठी बाहेर गेले होते. त्यांनी सांगितलं होतं की ऑफिसमधलं काम वाढलं की रात्रंदिवस तिथेच थांबून काम करावं लागतं. आणि इकडे सासरे माझ्याशी खूपच मोकळे होऊ लागले होते. आता तर ते उघडपणे आवाज देऊन म्हणायचे, सुनबाई, मला शर्ट घालून दे. माझ्याकडून बटण बंद होत नाहीत. कधी म्हणायचे, माझं डोकं दाब ना, कधी पायांची मालिश कर. ते मला कधी डोक्यावर तेलही लावायला सांगायचे. हे सगळे छोटे छोटे काम तर ते स्वतःही करू शकले असते. लग्नाआधी मला वाटलं होतं की सासरी फक्त नवरा आणि सासरे आहेत, म्हणून घरात काही विशेष काम नसेल. पण मी तर सासऱ्यांमुळे अक्षरशः गुंतागुंतीत सापडले होते. संपूर्ण दिवस फक्त त्यांचं एक ना एक काम करतच जायचा. मला स्वतःसाठी वेळ मिळणं जवळपास अशक्य होतं. सासरे कोणतंही कारण काढून मला सतत आवाज देऊन आपली सगळी कामं माझ्याकडून करून घेत होते. मी एक संधी पाहून थोडा आराम करण्यासाठी माझ्या खोलीत गेले होते, तेव्हाच अचानक सासरेच्या ओरडण्याचा आवाज आला. ते जोरजोरात सुनबाई, सुनबाई करत हाक मारत होते. मी घाबरून लगेच बाहेर पळत त्यांच्या खोलीकडे गेले. बघते तर काय, ते मोबाईल हातात धरून मोठ्याने हसत होते. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर विचारलं, बाबा बोला ना, काय झालं? तेवढ्यात ते पुन्हा मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, ए सुनबाई, इकडे ये ना, माझ्याजवळ बस. बघ मोबाईलवर किती भारी जोक्स आलेत. कधी कधी मी त्यांना मोबाईलवर विनोदी व्हिडिओ किंवा जोक्स लावून द्यायची आणि ते खूप हसायचे. मी म्हणाले, तुम्ही बसा, तुम्हीच बघा ते जोक्स, मी माझ्या खोलीत थोडा आराम करायला चालले आहे. सासरे म्हणाले, अगं आराम तर होतच राहील. इथे माझ्याच बेडवर येऊन झोप, आराम पण होईल आणि जोक्स पण ऐकता येतील. हे ऐकून मी एकदम थक झाले. ते मला त्यांच्या पलंगावर येऊन झोपायला सांगत होते. मी त्यांच्या बेडवर जाऊन बसले आणि म्हणाले, संपूर्ण दिवस मी घरातली कामं करते आणि आता फक्त 5 ते 10 मिनिटं विश्रांती घेऊन मला पुन्हा किचनमध्ये जाऊन जेवण बनवायचं आहे. मी एकटी किती कामं करणार? सगळी कामं सोडून मी इथे बसून तुमच्यासोबत जोक्स ऐकत राहू का? हे मी थोड्या कठोर शब्दांत सांगितलं, कारण त्यांना जाणीव व्हावी की माझ्यावर किती जबाबदाऱ्या आहेत. पण त्यांनी माझं बोलणं गांभीर्याने न घेता हसतच उत्तर दिलं, अगं, माझ्याजवळ बसून जोक्स ऐकशील ना, तर तुझी तब्येत सुधरेल आणि तू अजून उत्साही होशील. कामाचं काय? काम तर आयुष्यभर करतच राहायचं असतं. ते कधीच संपत नाही. मी म्हणाले, ठीक आहे, सांगा बघू, तुम्हाला भूक लागली तर काय खाल? ते हसून म्हणाले, अगं तू माझ्याजवळ बसलीस ना, बस तेवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. हे ऐकताच मी पटकन उभी राहिले आणि कडक शब्दात म्हणाले, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, आता पुन्हा मला अशा प्रकारे आवाज द्यायचा नाही. सासरे अजूनही हसत होते. मी एकदम माझ्या खोलीत जाऊन पडले. कामं करत करत मी इतकी थकले होते की माझं वागणंही हल्ली खूप चिडचिड झालं होतं.
माहेरी असताना मी इतकं काम कधीच केलं नव्हतं, पण इकडे आल्यावर तर कामांची इतकी भर पडली की थोडा वेळ सुद्धा स्वतःसाठी उरत नव्हता. माझे सासरे घरचं बनवलेलंच अन्न खात असत, कधीही बाहेरचं काही खात नसत. नवऱ्याचंही नेहमी हेच म्हणणं असायचं की बाबांना फक्त घरीचं ताजं अन्न द्यावं, बाहेरचं काही दिलं तर त्यांचा पोट बिघडेल. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मी किचनमध्ये गेले. तिथे जाऊन स्वयंपाक केला आणि किचनमधून बाहेर आले तर बघते काय, घर सगळं अस्ताव्यस्त आणि घाण झालेलं होतं. मग मी सगळी सफाई केली. संध्याकाळचा वेळ होता म्हणून वाटलं सासऱ्यांच्या खोलीची पण एकदा झाडलोट करून टाकावी, तेव्हा खूप गरमी होती म्हणून मी ओढणी घेतली नव्हती. आणि खरं सांगायचं तर मी घरात बहुतेक वेळा ओढणी घेत नसे. सासरे त्यांच्या खोलीत खुर्चीवर शांतपणे बसले होते आणि मी झाडू मारत होते. मी माझ्या कामात गुंग होते, तेवढ्यात अचानक मी वळले, तर बघते काय, सासरे अगदी माझ्या मागे उभे होते. हे पाहून मी थोडी घाबरलेच. मी विचारलं, बाबा काही हवं आहे का? ते म्हणाले, नाही ग सुनबाई, मला काही नको. फक्त हे बघायचं होतं की खोलीत फक्त तूच आहेस की कुणी दुसरंही आहे. मी थोडीशी अस्वस्थ होऊन म्हणाले, हे काय बोलताय तुम्ही? या घरात माझ्याशिवाय आणि तुमच्याशिवाय अजून कोणीच राहत नाही. ते म्हणाले, बरं ठीक आहे, काही नाही. असं म्हणून ते त्यांच्या पलंगावर जाऊन बसले. पण त्यांच्या डोळ्यांत पाहून मला फार विचित्र वाटत होतं. असं वाटत होतं की त्यांची नजर सतत माझ्यावरच आहे. मला लाजही वाटत होती, कारण मी त्यावेळी ओढणी घेतलेली नव्हती. मी सासऱ्यांसाठी रात्री स्वतः हाताने जेवण बनवत असे. रात्री जेवण देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना हाताने जेवण भरवत होते. ते माझ्या हाताने जेवण खाऊन फार आनंदी होत होते आणि अधूनमधून कुठल्याही निमित्ताने माझा हात घट्ट पकडत होते आणि सतत माझं कौतुक करत होते. म्हणायचे, तुझ्या हाताचं जेवण खूप चविष्ट लागतं. मला वाटतं तूही तितकीच सुंदर असशील. हळूहळू मला त्यांच्या वागणुकीत खूप विचित्रपणा वाटायला लागला होता. मला आता सासऱ्यांपासून एक प्रकारची घुसमट आणि त्रास होऊ लागला होता, कारण ते कधीही, कुठल्याही बहाण्याने माझ्या शरीराला हात लावायचा प्रयत्न करत होते. आता मला जाणवू लागलं होतं की सासरे नेहमीच मला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात असायचे. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की नक्की त्यांचा हेतू काय आहे. त्यांच्या वागण्यामुळे मी खूपच अस्वस्थ होऊ लागले होते. मी मनात विचार करत होते की हे सगळं नवऱ्याला सांगावं का? पण मग लगेचच वाटायचं, मी काय सांगणार? आणि त्यांना पटणार तरी का? कारण नवऱ्याला खात्री होती की त्याचे वडील अंध आहेत. तो माझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. हा सगळा विचार करतच रात्री 8 वाजता मी माझ्या खोलीत झोपले. माझ्या खोलीचा दरवाजा उघडाच राहत असे. मी गाढ झोपले होते, पण अचानक काहीतरी विचित्र जाणवलं आणि घाबरून माझी झोपमोड झाली. मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या पायांना गुदगुल्या करत आहे. मी लगेच पायांकडे पाहिलं आणि हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्या पायाजवळ कोणी दुसरं नव्हतं, तर स्वतः सासरे होते. मी पटकन बाजूची ओढणी घेतली आणि घाबरत विचारलं, बाबा काही काम आहे का? पण त्यांनी तात्काळ माझा हात पकडला आणि म्हणाले, मी काही अंधळा नाही आहे. मला सगळं दिसतं. हे ऐकून मी हादरलेच. ते नेमकं काय बोलत आहेत हेच मला समजेनासं झालं. त्यांच्या चेहऱ्यावरच विचित्र धूत हसू पाहून माझं काळीज दडपून गेलं. मी पुन्हा विचारलं, हे काय बोलताय तुम्ही? ते म्हणाले, हो, मी खरंच बोलतोय. अचानक त्यांनी मला घट्ट पकडलं. मी स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न केला, पण ते माझं काहीच ऐकत नव्हते. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मग जे घडलं ती फारच वाईट होतं. माझ्या सासऱ्यांकडून मला अशा वागणुकीची कधीच अपेक्षा नव्हती. त्यांनी खोटं सांगितलं होतं की ते अंध आहेत आणि त्याच खोट्याचा फायदा घेत त्यांनी माझी प्रतिष्ठा धुळीत मिसळली. मी त्यांना म्हटलं, तुम्ही माझ्या सोबत खूप वाईट केलं आहे. आता मी सगळी गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगणारच. मात्र ते हसत म्हणाले, कशा प्रकारे सांगशील? माझ्या मुलाला माहिती आहे की मी अंध आहे. तो तुझ्या एकाही शब्दावर विश्वास ठेवणार नाही. उलट तुला त्या घरातून बाहेर फेकून देईल. जर तू कधीही माझ्यावर म्हणजेच त्याच्या वडिलांवर असा आरोप करण्याचा प्रयत्न केलास तर. हे ऐकून मी पूर्णपणे घाबरून गेले. मला वाटलं ते खरंच म्हणत आहेत, माझा नवरा कदाचित माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणारच नाही. पण सासऱ्यांनी माझ्याशी जे काही केलं होतं ते माझ्यासाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक ठरलं. मी अक्षरशः हतबल झाले होते आणि जमिनीवर बसून मोठ्याने रडत होते. मग माझे सासरे म्हणाले, माझी नजर तर तुझ्यावर पहिल्या दिवसापासूनच आहे. कारण तू खूपच सुंदर आहेस. मी रडत रडत त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं माझ्यासोबत? ते म्हणाले, मी माझ्या मुलाला मोठं करण्यासाठी खूप कष्ट केले. पण शहरात गेल्यानंतर त्याने माझ्याकडे लक्ष देणं बंद केलं. म्हणून मी एक प्लॅन तयार केला, त्याचं लक्ष परत माझ्यावर यावं म्हणून मी अंध असल्याचं भासवायचं ठरवलं. मी त्याला खोटं सांगितलं की मला दिसत नाही.
आणि त्याचा परिणाम असा झाला की तो पूर्णपणे माझ्याकडे लक्ष देऊ लागला. मग त्याने लग्न केलं आणि तुला इथे घरी आणलं. तुला पाहताच माझी नियत बिघडली. माझा मुलगा समजत राहिला की मी अंध आहे आणि तूही यावर विश्वास ठेवला. पण मला हे माहिती होतं की तो दर 3 ते 4 महिन्यांनी ऑफिसमध्ये 1-2 महिने राहतो. मी या संधीचे वाट बघत होतो की तो कधी घराबाहेर जाईल आणि मी कसा तुझा गैरफायदा घेऊ शकेन. मी हे सगळं ऐकून पूर्णपणे तुटून गेले होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहणे थांबत नव्हते. पण कदाचित देव माझ्यासोबत होता. कारण ज्या क्षणी माझ्या सासऱ्यांनी आपली ही नीच कहाणी सांगायला सुरुवात केली होती, त्याच वेळी माझा नवरा दरवाजात उभा राहून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता. देवाने माझ्यावर कृपा केली होती. मला माझ्या नवऱ्याला काहीही सांगण्याची गरजच पडली नाही. त्याने स्वतः आपल्या वडिलांच्या तोंडून सगळं ऐकलं. खरं 22 एप्रिलला माझा वाढदिवस असतो आणि नवऱ्याला हे माहीत होतं, म्हणून तो मला सरप्राईज द्यायला 21 तारखेलाच रात्री शहरातून घरी निघाला होता. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याने दार उघडं पाहिलं आणि आत येऊन त्याने वडिलांचे सगळे घृणास्पद शब्द ऐकले. हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या नवऱ्याने आपल्या वडिलांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्यांच्याशी सगळे नातेसंबंध तोडले. तो मला शहरात स्वतःसोबत घेऊन गेला. आपल्या वडिलांच्या वागणुकीबद्दल त्याने माझ्यासमोर हात जोडून माफी मागितली. आज मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात राहते. त्याने आपल्या वडिलांशी संबंध कायमचे तोडले आहेत. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.